यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। या योजनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं ट्विट आव्हाड यांनी केले। या संबंधीचे एक पत्रक त्यांनी ट्विट केले। होमगार्डचा भत्ता थांबवून लाडक्या बहिणींना निधी वाटप सुरू असल्याचा आव्हाड यांनी आरोप केलाय। काय म्हटले त्यांनी ट्विटमध्ये बघूया आपण। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे सरकारी 1,500 मतं विकत घ्यायची योजना ही जनतेला न कळण्या एवढी जनता दूधकुळी नाही। पुण्यात एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यामध्ये ऐन गणेश उत्सवात पालेभाज्या कडाडल्यात। बाजारात कोथिंबीर 80 रुपये तर मेथी 40 रुपये जुडी झाली आहे। ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचे चटके। गेल्या महिन्यात पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झालं, त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। फुलांना आणि फळांना गणेश उत्सवामुळे मागणी वाढली आहे आणि याच काळात भाज्यांचे पालेभाज्यांचे विशेषतः दर कडाडले आहेत।